अमरावती शहराच्या विकासाची नवी दिशा ठरणारा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 843 कोटी 74 लाख 6,103 रुपयाचे हे बजेट आज स्थायी समितीकडे सुपूर्द केले आहे। शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या त्रिसूत्रीवर आधारित या अर्थसंकल्पातून अमरावतीकरांना मोठ्या अपेक्षा आहेत। विशेष म्हणजे यंदा शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि ई बस सेवेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या आगामी आर्थिक वर्षासाठीच्या नियोजनाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्याकडे 843 कोटी 74 लाखांचे प्रस्तावित बजेट सादर केले। या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्नाचे 437 कोटी आणि शासनाकडून प्राप्त होणारा 417 कोटींचा निधी असा समतोल साधण्यात आलाय। शहरातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आधुनिक शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधांचे नियोजन करण्यात आले। तसेच केंद्र सरकारच्या पीएमई बस योजनेतून 50 इलेक्ट्रिक बसेस लवकरच शहराच्या रस्त्यावर धावणार असून त्यासाठी आवश्यक निधींची तरतूद करण्यात आली आहे। शहराला कचरामुक्त करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विशेष पावले उचलली जाणार आहेत। ज्या ठिकाणी नेहमी कचरा टाकला जातो अशा ठिकाणांचे सौंदर्यीकरण करून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे। आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी दवाखान्याचे आधुनिकीकरण आणि नवीन आरोग्य केंद्रांची उभारणी केली जाणार आहे। याशिवाय MSIDC सोबत झालेल्या करारामुळे शहराच्या पायाभूत सुविधांना नवी गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। महानगरपालिका अमरावती या सगळ्याचे पुढच्या विकासाकरिता वेगाने पुढे आपण जाऊ या दृष्टीने हा बजेट तयार करण्यात आलेला आहे। या बजेट अंतर्गत अमरावती स्वच्छ सुंदर हवी या दृष्टीने आपण आलोचना केलेला आहे। विशेषतः आपण आपले शाळा आहे महानगरपालिका शाळा किती शाळांमध्ये भरपूर गर्दी आहे त्यावर आपण टाकलं आहे। तसेच माझी वसुंधरा कार्यक्रम अंतर्गत आणि आपल्या देशामध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण अंतर्गत अमरावती महानगरपालिकेला प्रथम पुरस्कार मिळाला असल्यामुळे या बजेटमध्ये त्या पद्धतीने जास्त या दृष्टीने पण बजेटमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तसेच आपला महसुली इन्कम वाढ करण्याकरिता प्रॉपर्टी टॅक्स याची तकनिकी दृष्टीने सर्वेक्षण त्याचा रोडमॅप तयार करून ते पण या बजेटमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। पुढच्या वर्षी आमच्या शहरात सिटी बस सर्व्हिसमध्ये पीएमई बस या केंद्राची योजना आम्हाला भेटणार आहे। या योजनेअंतर्गत 50 ई बसेस आम्हाला भेटणार आहे। तर त्यासाठी या बजेटमध्ये विशेष तरतूद तयार करण्यात आलेला आहे। यासोबत पूर्ण शहराचे आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छता, रोड, नाले, विद्युतीकरण या सगळ्या महत्त्वाच्या विषयावर फोकस करून बजेट तयार करण्यात आलेला आहे। आता 23 मार्चला यावर स्थायी समितीत चर्चा होईल आणि 30 मार्चच्या आमसभेत या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी मिळणार आहे।